राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. महापालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासूनच मतदान केले जात आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी EVM मशीन बंद पडत असल्याचे चित्र होते. तर निवडणूक प्रक्रियेत मतदान पारदर्शकते आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडावे यासाठी मतदानानंतर बोटावर अमिट शाई लावली जात आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात येणारी ओळखशाही पाण्याने धुतली असा पुसट होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या होत्या. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या मतदारानंतरही लावली जाणारी शाई मार्करने लावली जात आहे. तर ही शाई एका द्रव्यामुळे काही क्षणात पुसली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे, मतदान केंद्र बदलणे तसेच काही तांत्रिक अडचणी अशा अनेक समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागत होते. दरम्यान महापालिका निवडणुकीतही विविध तांत्रिक अडचणींना मतदारांना सामोरे जावे लागत आहे. आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानासाठी मतदार मोठ्या उत्साहात घरातून बाहेर पडले होते. सकाळपासूनच मतदानासाठी त्यांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवरांनी तसेच ठाणे शहरातील मतदारांनी मोठ्या संख्येने या लोकशाही उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत 44% मतदान झाल्याचा दावा ठाणे महापालिका निवडणूक विभागाने केला आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान बोगस मतदान होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील खाजूवाडी येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 95 मधील मतदान केंद्रावर एका मतदाराच्या नावावर दुसऱ्याने मतदान केल्याचा दावा करण्यात आला आहे. ओळखपत्रांची योग्य पडताळणी केली जात नसल्याचा आरोप संबंधित मतदारांनी केला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शहरातील 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली. 11 विभागनिहाय महिला सखी मतदान केंद्र तसेच पर्यावरणपूरक आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 17,000 पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीअंतर्गत आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या पहिल्या 2 तासात सुमारे 8% मतदान झाले. मात्र याच दरम्यान काजूवाडी येथील शाळा क्रमांक 95 मधील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणाऱ्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेतील कलगीतुरा आता टोकाला पोहोचला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांवर जोरदार प्रहार चढवल्याचे चित्र संपूर्ण निवडणुकांच्या प्रचारात दिसले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला तर शिंदे यांचा टांगापलटी करेन असा इशारा नाईक यांनी मध्यंतरी दिला होता. निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होताना नाईक यांनी पुन्हा एकदा शिंदे सेनेला अंगावर घेत आक्रमक भूमिका घेतली. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय खासदार नरेश म्हस्के यांना जाहीर आव्हान देत नाईक यांनी तुला आयुष्यभर माझी खासदार अशी पाठी लावायला लावेन असा घणाघात केला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत वनमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट सामना रंगला आहे. नवी मुंबई हा गणेश नाईक यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथील निवडणूक नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून नाईक यांनी शिंदे यांच्यावर टीकेचे प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. नाईक यांच्या विरोधात शिंदे यांनी स्वतः भूमिका घेतली नसली तरी त्यांच्या पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार तसे पदाधिकारी बोलताना दिसले. निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान सुरू असतानाही या 2 पक्षात विशेषतः नाईक आणि खासदार शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगताना दिसत आहे. गणेश नाईक यांचे ओपन चॅलेंज. मतदानाला 24 तास उरलेले असताना खासदार म्हस्के यांनी गणेश नाईकांना टोला आणला होता. या निवडणुकीत गणेश नाईक यांची बरीच धावपळ झालेली दिसते अशा शब्दात म्हस्के यांनी टोलेबाजी केली होती. याविषयी पत्रकारांनी नाईक यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी निवडणूक यंत्रणेसह खासदार म्हस्के यांच्यावरही टीका केली. माझी झालेली धावपळ म्हणजे तुमच्याच कर्माची फळे. तुमचाच इथे आयुक्त आहे ना, तोच इथला मुख्य निवडणूक अधिकारी आहे. या अधिकाऱ्याला भान असायला हवे होते असेही नाईक यांनी सांगितलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुका मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने त्याचा फटका मतदारांना बसतोय. काही मतदान केंद्रांवर मतदारांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने मतदानाची वेळ वाढवावी अशी मागणी शिवसेना उभाटा ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केले. मुंबई, ठाणे तसेच इतर महापालिकांमध्ये निवडणुकांसाठी आज मतदान होते. अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी उशिराने मतदान सुरू झाले. हा केवळ तांत्रिक बिघाड नाही, तर हा लोकशाही प्रक्रियेतील गंभीर बिघाड असल्याचा आरोप केदार दिघे यांनी केला आहे. वारंवार बिघाड होणाऱ्या ईव्हीएममधून पारदर्शक आणि विश्वासार्ह लोकशाहीची अपेक्षा कशी करायची असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील काही प्रभागांमध्ये निवडणूक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे. जर ठाण्यात आधीच ठरवून नियमाचे उल्लंघन करायचे असेल तर निवडणूक आयोगाने येथील यंत्रणा भाड्याने चालवायला दिली आहे का, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर प्रभाग क्रमांक 19मध्ये विरोधकांच्या टेबलावर ईव्हीएमची डेमो मशीन कशी ठेवण्यात आली, हा अत्यंत गंभीर प्रश्न असून याची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली. कोणतेही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग दक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. ठाण्याच्या किशननगर येथे एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी यावेळी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ठाण्यातील वागळे स्ट्रीटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. मुंबईतील सकाळी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी, भविष्यातील सोयीसुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना शिंदे म्हणाले की निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले. कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीने नोंद घेऊन मतदार वंचित राहू नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.